नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर पूर्ण पहा. ठीक आहे, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 9 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 9 जून या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 9 जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस साजरा केला जातो. 9 जून 1948 रोजी इंटरनॅशनल काउन्सिल ऑन आर्काइव्ज ची पॅरिस फ्रान्स येथे स्थापना झाली आणि हा दिवस ICAच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा करतात. या दिवसाभोवती अभिलेख आणि दस्तऐवजांचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून दिले जाते. अभिलेख हे व्यक्ती आणि समाजाच्या हक्कांचं संरक्षण करतात आणि सांस्कृतिक वारशांचं संवर्धन करतात. 9 जून या दिवशी या व्यतिरिक्त जागतिक मान्यता दिन देखील साजरा केला जात असतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न दुसरा, सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2025चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन भारताने पटकावले. अंतिम सामन्यामध्ये भारताने बांगलादेशला देशचा 3-1 असा पराभव केलेला आहे आणि हा सामना मडगाव, गोवा येथे झाला. आणि भारताचा हा 6वा सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धेतील विजय आहे आणि भारतीय महिला संघाला ब्ल्यू टायग्रेसेस असं म्हणतात आणि बांगलादेश हा स्पर्धेचा गतविजेता ठरलेला आहे. पुढील प्रश्न तिसरा, श्रीराम कृष्णन व्हाईट हाऊसमधील AI विषयक वरिष्ठ धोरण सल्लागार पद कधी सोडणार आहेत असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जून 2026च्या शेवटी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. श्रीराम कृष्णन हे व्हाईट हाऊस चे AI विषयक वरिष्ठ धोरण सल्लागार होते. ते जून 2026च्या शेवटी पद सोडणार आहेत आपलं आणि त्यांचा कार्यकाळ 18 महिन्यांचा होता. त्यांची नियुक्ती 2025 मध्ये झालेली होती. श्रीराम कृष्णन यांनी ट्रम्प प्रशासनातही काम केलेलं आहे. त्यांनी AI धोरणं, मॉडेलचा लवकर प्रवेश करार आणि आंतरराष्ट्रीय AI चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि सिनियर व्हाईट हाऊस पॉलिसी ॲडवायझर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अमेरिकेच्या AI धोरणाशी जोडलेलं महत्त्वाचं पद आहे, जे संघीय AI धोरण तयार करण्याच्या कामाशी संबंधित आहे. ते पुढे स्वतःचे स्वतंत्र तंत्रज्ञान धोरण संस्था सुरू करण्याचा विचार करत आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा, फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरी गट विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलेक्झांडर झ्वेरेव असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अलेक्झांडर झ्वेरेवने फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवलेलं आहे आणि अंतिम सामना हा 7 जून 2026 रोजी कोर्ट फिलिप शात्रिये येथे झालेला आहे आणि झ्वेरेवने फ्लावियो कोबोलीवर विजय मिळवलेला आहे आणि कोबिली हा इटलीचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. आणि झ्वेरेवने अंतिम आणि निर्णायक 5वा सेट 6-1 असा जिंकलेला आहे आणि झ्वेरेवचे हे पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद असून 4थ्या प्रयत्नात त्यांना मिळालेलं आहे. आणि ओपन युगामध्ये फ्रेंच ओपन जिंकणारा झ्वेरेव हा पहिलाच जर्मन पुरुष खेळाडू ठरलेला आहे.
पुढील प्रश्न 5वा. सुमारे 14,000 वर्षे जुन्या पाऊलखुणा कोणत्या देशातील गुहेमध्ये सापडल्यात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इटली या देशामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. इटलीतील ग्रोटा डेला बासुरा या गुहेमध्ये 14,000 ते 14,400 वर्ष जुन्या मानवाच्या पाऊलखुणांचे ठसे सापडलेले आहेत. लिगुरिया हा उत्तर पश्चिम इटलीतील प्रदेश आहे आणि पाऊलखुणा 5 प्रारंभिक मानवांच्या गटाशी संबंधित आहे. या गटामध्ये 2 प्रौढ, 1 11 वर्षांचा किशोर आणि 3 व 6 वर्षे वयांची 2 मुले होती आणि गुहेमध्ये सुमारे 180 पाऊलखुणा आणि हातांचे ठसे आढळून आलेले आहेत. ही सर्व माणसे एपिग्राव्हेटियन संस्कृतीशी संबंधित आहेत आणि जी उत्तर पुरा पाषाण युगातील आहेत असं सांगितलं जात आहे. पुढील प्रश्न 6वा. मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचं निधन कितव्या वर्षी झालेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 56व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. महत्वाचे पॉइंट्स पहा. मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचे 6 जूनला वयाच्या 56व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे आणि सलीम कुमार यांनी 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीमध्ये काम केलेलं आहे. 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे आणि त्यांची मुख्य कारकीर्द मल्याळम चित्रपटातच होती, पण त्यांनी काही तमिळ आणि ओडिया चित्रपटांमध्येही भूमिका साकारलेल्या आहेत आणि सुरुवातीला त्यांनी विनोदी भूमिका केल्या आणि त्यांनी आपली कॉमिक टायमिंगची ओळख निर्माण केलेली आहे स्वतःहून आणि 2010 मध्ये त्यांना आदा मिंटे मकन अबू चित्रपटाचं नाव आहे, चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि केरळ राज्य चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे 2010 मध्ये. पुढील प्रश्न 7वा. APSEZ ने अर्जेंटिनाच्या LNG प्रकल्पासाठी किती वर्षांचा करार जिंकलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 वर्षे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. APSEZ ने अर्जेंटिनाच्या पहिल्या LNG लिक्विफाईड नैसर्गिक वायू निर्यात प्रकल्पासाठी 10 वर्षांचा करार जिंकलेला आहे. हा करार 8 जून 2026 रोजी मिळाला आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड असं APSEZचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. या प्रकल्पामुळे SPSEZला दक्षिण अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि हा करार अदानी हार्बर इंटरनॅशनल FZCO या APSEZच्या उपकंपनीमार्फत मिळवण्यात आलेला आहे. हा करार मेरिडियन ग्रुप अर्जेंटिना सोबतच्या कन्सोर्टियमने मिळवलेला आहे आणि हा प्रकल्प अर्जेंटिनातील सॅन मातियास आखातात रिओ निग्रो प्रांतामध्ये आहे आणि व्यावसायिक संचालन सप्टेंबर 2027 मध्ये याचं सुरू होईल. पुढील प्रश्न 8वा. भव्य पोर्टलचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पियुष गोयल यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे 100 उद्योगांच्या विकासाला गती देणं आणि या पोर्टलमध्ये कामगार सहाय्य आणि शाश्वत विकासाची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. भव्य हा उपक्रम भारतातील उत्पादन क्षेत्र मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणूक सज्ज औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करण्यावरती लक्ष केंद्रित करतो. या पोर्टलमुळे राज्यांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल आणि 6 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळजवळ 100 जागतिक दर्जाच्या औद्योगिक उद्योगांचा विकास हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांची कोणत्या भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे याचं
पर्याय क्रमांक बी, भारतीय T20 संघामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वैभव सूर्यवंशी यांची भारतीय T20 संघात निवड झालेली आहे. जून 2026 मध्ये त्यांनी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली आणि IPL 2026 मध्ये वैभवने शानदार खेळी केली. विशेषतः एलिमिनेटर सामन्यामध्ये 29 चेंडूमध्ये त्यांनी 97 धावा केल्या. आणि वैभव सूर्यवंशी बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि वैभव सूर्यवंशी युवा फलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि IPL 2026 मधील परफॉर्मन्समुळे तो मुख्य चर्चेत आलेला आहे. पुढील प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणाला शौर्य चक्र प्रदान करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेजर आदित्य प्रताप सिंह असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कार वितरण केले. शौर्य पुरस्कार सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्र प्रदेश पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दिला जात असतो आणि लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नितीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंह, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्य चक्र मिळालेले आहेत. हा तिसरा पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि शौर्य पुरस्कार जून 2026 मध्ये वितरित झालेले आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व इतर केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेळेस उपस्थित होते. आणि शौर्य पुरस्काराचा उद्देश आहे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य आणि पराक्रम गौरविणे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसवण्यात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र देशात ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसविण्यात प्रथम क्रमांकावरती आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळतो. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्यभर राबवलेली आहे आणि राज्यातील 32.76 लाख कृषी पंपांना आता दिवसा वीज मिळते आहे आणि म्हणजेच महाराष्ट्रातील 73% कृषी पंपांना दिवसाच्या वेळी वीज मिळते. आणि सरकारचे उद्दिष्ट 45 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे इतकं आहे आणि या योजनेमुळे सुमारे 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. 70,000 पेक्षा जास्त ग्रामीण रोजगार या माध्यमातून निर्माण होणार आहेत आणि देशातील एकूण ऑफ ग्रीड सौर पंपांपैकी 64% पंप महाराष्ट्रात आहेत आणि या योजनेचा उद्देश शाश्वत वीज पुरवठा करणं असा आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. 9 वर्षांनंतर संयुक्त सागरी शोध व बचाव सराव सॅरेक्स कोणत्या 2 देशांनी आयोजित केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण कोरिया आणि जपान या 2 देशांनी मिळून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दक्षिण कोरिया आणि जपानने 9 वर्षांनंतर पुन्हा संयुक्त सागरी शोध व बचाव सराव सॅरेक्स आयोजित केलेला आहे आणि याचा फुल फॉर्म आहे सर्च अँड रेस्क्यू एक्सरसाइज आणि या दोन्ही देशांच्या नौदलाचा सहभाग होता. हा सराव जेजू बेटांच्या आग्नेय देशातील आंतरराष्ट्रीय पाण्यावरती पार पडला आणि सॅरेक्स सरावाची सुरुवात 1999 मध्ये झालेली होती. हा एक द्वैवार्षिक सराव आहे आणि सॅरेक्स सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे सागरी आपत्तीमध्ये समन्वित प्रतिसादाची तयारी करणं असा आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 9 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.